विठ्ठलराव आणि त्यांची बायको आज दोघेही खूप खुश होते. कारण त्या दोघांना आज पहिल्यांदा त्यांच्या मुलांनी शहरात त्यांच्याजवळ बोलावले होते. म्हणून त्या दोघांनी खूप आनंदाने सर्व तयारी केली. त्यांनी मुलांसाठी गावातल्या शेतामधला रानमेवा आणि आईने मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, चटण्या सर्व काही भरून भरून घेतले. त्या दोघांना आज असं झालं होतं, कधी एकदा मुलांजवळ पोचतो आहे आणि सोबत घेतलेल्या वस्तू कधी एकदा आपल्या हाताने स्वतःच्या मुलांना भरवत आहे. सर्व वस्तूंच्या त्यांनी 3-4 पिशव्या भरल्या आणि ते सर्व सामान घेऊन ते स्टेशनकडे निघाले. खूप लांबचा प्रवास करून ते शहरातील स्टेशनवर उतरले. इकडून स्टेशन किती लांब आहे रे, आम्हाला तिथपर्यंत सोडशील का? विठ्ठलरावांनी ट्रेनमधून उतरून टॅक्सीवाल्याला अगदी नम्र स्वरात विचारलं. टॅक्सीवाला मात्र वक्रदृष्टीने त्यांच्याकडे पाहत जोरात ओरडला, अहो साहेब, आम्ही इथे माशी मारायला बसलो आहोत का? प्रवाशांना नेणं आणि आणणं हा आमचा धंदा आहे. तुम्हाला पुष्पकनगरला जायचंय ना, चला बसा गाडीत. पण लक्षात ठेवा, पुष्पकनगर इथून फार लांब आहे. विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई पहिल्यांदाच अनोळखी शहरात आलेले. मनात एकीकडे भीती तर दुसरीकडे थोडासा उत्साह, या दोन भावना मिसळून ते थरथरत गाडीत बसले. वाटेत विठ्ठलराव हळूहळू गप्पा मारायला लागले. बघा ना, मुलांनी किती आग्रह केला होता, बाबा व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या आणि आमच्याकडे या, म्हणून आलो आहोत पहिल्यांदा तुमच्या गजबजलेल्या शहरात. म्हाताऱ्यांच्या गप्पा ऐकून ड्रायव्हरचा पारा चढला. त्याने लगेच जोरात म्युझिक सिस्टम चालू केली. कानठळ्या बसतील अशा आवाजामध्ये गाडी चालू होती. थोड्याच वेळात रुक्मिणीताई डोकं धरून म्हणाल्या, अहो ऐकता का, त्याला सांगा ना आवाज थोडा कमी करायला, माझं डोकं फुटायला लागलं आहे. तेव्हा विठ्ठलराव शांत स्वरात म्हणाले, बेटा आवाज थोडा कमी कर, माझ्या बायकोचं डोकं ठणकते. फक्त एवढ्यावर ड्रायव्हर संतापून गुरगुरला, अहो काका, आम्ही रोजच अशी गाणी वाजवतो, तुम्ही कोण समजता स्वतःला? आणि काकूंना जर एवढा त्रास होत असेल तर गाव सोडून कशाला आला शहरात? आणि ऐका, तुमच्याकडे पैसे पुरेसे आहेत ना? कारण इथून पुष्पकनगरला जायला किमान 400-500 रुपये लागतील. तेव्हा विठ्ठलरावांनी हळू आवाजात उत्तर दिलं, पैशांची चिंता करू नकोस रे, पैसे आहेत माझ्याकडे. तिथे पोचल्यावर मुलाकडून पैसे घेऊन देतो तुला, नाहीतर वाटेत एखाद्या ATMवर थांबून काढतो पैसे. हे ऐकताच ड्रायव्हरने डोळे विस्फारले. काय म्हणजे आता तुमच्याकडे पैसे नाहीत का? आणि तरी या शहरात आलात? काय मूर्खपणा आहे हा? विठ्ठलराव घाबरून त्याला समजावू लागले, अरे तसं नाही रे बाळा, माझ्या मुलाने सांगितलं होतं की जास्त रोख पैसे जवळ बाळगू नका, जास्त चोरीचा धोका असतो, म्हणूनच फक्त ATM कार्ड आणले आहे. हे ऐकताच ड्रायव्हरचा राग कळसाला पोचला. तो रस्त्यामध्ये गाडी कडेला थांबवून ओरडला, उतरा खाली, सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं कुणास ठाऊक. म्हातारी गाडीत बसलेत आणि खिशात दमडीसुद्धा नाही. आणि काय, घरी पोचल्यानंतर मुलगा पैसे देईल म्हणे, आणि जर त्या मुलाने पैसे दिले नाही तर नकार दिला तर? आणि काय माहीत तुमच्याकडे ATM कार्ड आहे असं खोटं सांगत असाल तर? द्या बरं का ATM कार्ड माझ्याकडे, आधी पैसे काढा, नाहीतर मला फसवायला आलात का गाडीत? आता विठ्ठलरावांच्या अंगात धडधड सुरू झाली. थरथरत ते विनवणी करू लागले, नाही रे बाबा, नाही, माझा मुलगा म्हणतो कधी ATM कार्ड दुसऱ्याला देऊ नका. तू आम्हाला पोचव, मग मी तुला नक्की पैसे देतो. मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे. अरे एवढीशी मदत करणार नाहीस का? 2 मुलगे आहेत माझे, दोघेही चांगले कमवतात, मीही कमवत होतो. मुलांच्या आग्रहामुळे नोकरी सोडली, नाहीतर आम्हाला काही पैशांची कमी नव्हती. पण आता ड्रायव्हरचा संताप आणखी उसळला होता. तो दात ओठ खात गुरगरला, म्हाताऱ्या, तुझ्या गोष्टी मला सांगू नकोस. खिशात दमडी नाही आणि म्हणे पैशांची कमी नाही. मला माहिती आहे तुमच्यासारखे लोक फसवे आणि ढोंगी असतात. उतरा गाडीतून लगेच आणि माझं भाडं द्या, नाहीतर बघाच मी काय करतो. विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई पहिल्यांदाच मुंबईला आलेले. एवढ्या प्रचंड गर्दीत अनोळखी शहरात ते अगदी घाबरून गेले. मनात प्रश्नांचं काहूर माजलं. विठ्ठलराव थरथरत्या आवाजात हात जोडून म्हणाले, अरे बाळा, आम्हा म्हाताऱ्यांची मदत कर, देव तुझं भलं करेल. टॅक्सीवाला मात्र थंडपणे हसत म्हणाला, अहो बाबा, तुमचे रडगाणे थांबवा. मी जर आशीर्वादावरच गाडी चालवायला लागलो तर मला उपाशीच मारावं लागेल.
आणि हां, तुमचा मुलगा फार शहाणा आहे. एवढे सांगू शकला नाही की थोडे पैसे खिशात ठेवावेत. तुम्हाला नोकरी सोडायला लावली. उद्या त्याचा स्वार्थ संपला की तुम्हाला घराबाहेर काढून द्यायला कमी करणार नाही. मग बघा काय कराल. तेवढ्यात रुक्मिणीताईंनी त्यांच्या पदराची गाठ उघडली आणि म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे 200 रुपये आहेत. तेवढ्यात तुझं तरी भागल का? टॅक्सीवाला हसत म्हणाला, ओहो काकू, तुम्ही कोणत्या जमान्यात आहात? 200 रुपयात पुष्पकनगरला कोण नेणार तुम्हाला? इतक्यात त्याने रुक्मिणीताईंच्या हातातून 200 रुपये हिसकावून घेतले आणि थंड स्वरात म्हणाला, इथपर्यंतचं भाडं मी घेतलंय. आता तुमचं तुम्ही बघा. तुमचं नशीब. असं म्हणत तो मध्येच रस्त्यावर त्यांना सोडून निघून गेला. हे सगळं पाहून रुक्मिणीताईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तेव्हा विठ्ठलराव म्हणाले, तू रडतेस का? मी आहे ना, रडू नकोस. ते बघ त्या ठिकाणी एसटीडी आहे. मी आत्ताच डायरीतून प्रशांतचा नंबर काढून त्याला फोन करतो. तो आपल्याला घ्यायला येईल. अशा आशेने विठ्ठलरावांनी प्रशांतला फोन लावला. विठ्ठलरावांनी फोनवर सगळी हकीकत ते प्रशांतला सांगितली. तेव्हा तो म्हणाला, बाबा, तुम्ही पण हद्द करता. मी थोडंच म्हणालो होतो की खिशात काहीच पैसे ठेवू नका. आता माझ्याजवळ इतकाही वेळ नाही की मी तुम्हाला घ्यायला येऊ शकतो. तो टॅक्सीवाला निघून गेला तर दुसरी पिवळी टॅक्सी येईल. तो टॅक्सीवाला तुमच्याकडून 500 रुपये घेऊन तुम्हाला इथे सोडेल. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. बिनधास्तपणे दुसरी टॅक्सी पकडून या, मग पाहूया. एवढं बोलून त्याने फोन कट केला. आता विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागू लागले. तेव्हा एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली. त्याने त्यांना मदत केली आणि एका टॅक्सीवाल्याला थांबवून त्या दोघांना त्या टॅक्सीमध्ये बसवून दिलं. दोघं घरी पोचतात प्रशांत त्यांना ओरडायला लागला, बाबा, तुम्ही नोकरी करत होता ना, बाहेर वावरताय, मग तुम्हाला एवढंसुद्धा कळत नाही का? थोडे तरी पैसे ठेवावेत ना जवळ. ठीक आहे, इथून पुढे लक्षात ठेवा. आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आहे तर तुम्हाला सगळे पैसे मिळाले असतील ना. आजच आपण ते सगळे पैसे बँकेत जमा करूया. असं म्हणत त्याने हा राग काढला. हे ऐकून रुक्मिणीताई म्हणाल्या, प्रशांत बाळा, आम्ही आत्ताच आलो आहोत. श्वास तरी घेऊ दे. पाणी तरी दे. आणि सुनबाई कुठे आहे? कोणी घरात दिसत नाही. आई, प्रियंका माहेरी गेली आहे आणि माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे. तुम्ही ते पैसे द्या आणि पटकन मी बँकेत जमा करतो, प्रशांत म्हणाला. तेव्हा विठ्ठलराव म्हणाले, प्रशांत, ते पैसे आम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर जमा केले. तू सांगितलं नव्हतं येताना पैसे घेऊन यायचं. आणि इतक्या दुरून पैसे आणायचे तर चोरी वगैरे झाली तर काय होणार? हे ऐकून प्रशांतचं डोकं गरम झालं. त्याने पटकन आपल्या बायकोला प्रियंकाला फोन केला आणि सगळी गोष्ट सांगितली. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई आपल्या सुनबाईचं सगळं बोलणं ऐकत होत्या. दुसऱ्या बाजूने प्रियंका रागाने म्हणाली, आत्ताच्या आत्ता या 2 माणसांना माझ्या घरातून बाहेर काढा. पैसे भेटतील म्हणून आपण त्यांना नोकरी सोडायला सांगितलं होतं आणि आता रिकाम्या हाताने आले इथे. काय बस्तान बसवायला आले आहेत का हे? ते पैसे घेऊन आले नाही तर त्यांना थांबवून घेण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या दुसऱ्या मुलाजवळ पाठवा, नाहीतर पुन्हा कामावर जा म्हणावं त्यांना. नाहीतर या दोघांना फुकटच बसून खायला घालावं लागेल. आपल्याला कळत ना तुम्हाला मी काय म्हणते ते. आत्ताच त्यांना घरातून बाहेर काढा, नाहीतर मी परत येणार नाही तिकडे. मग आयुष्यभर सांभाळत बसा तुमच्या आईवडिलांना. सुनेचे कठोर बोलणे ऐकून रुक्मिणीताईंना अचानक चक्कर येते. त्या दरवाजाला पकडून कसं तरी स्वतःला सावरतात. तेवढ्यात प्रशांत पाठीमागून वळून संतापाने म्हणाला, आई, ऐकलंस का तुझ्या सुनेचं बोलणं? मला माफ कर. खरं तर आम्हाला वाटत होतं बाबा पेन्शनचे सगळे पैसे घेऊन येतील. त्या पैशाने मी मुंबईमध्ये नवीन घर खरेदी करीन आणि मग तुम्ही आमच्यासोबत सुखाने राहाल. पण उलट माझाच खर्च वाढलाय. टॅक्सीचं भाडं मी आता देतो तुम्हाला. स्टेशनवर सोडेल. पुढे जनरल डब्यातून परत जा. जास्त पैसे लागणार नाहीत. म्हणून सांगतो, आजच्या आज जा तुम्ही परत दोघंही. एवढं बोलून तो आईचा हात अक्षरशः ओढू लागला. आईच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि हे पाहून विठ्ठलरावांचा संताप मात्र उसळला. विठ्ठलरावांनी प्रशांतच्या जोरात गालावर एक चापट मारली. सर्वात आधी तुझ्या आईचा हात सोड रे नालायका. तुझ्या स्वार्थासाठी आम्हाला इथे बोलावून घेतलंस आणि आता रस्त्यावर टाकतोयस. आम्ही जसं आलो तसं परत जाऊ. पण लक्षात ठेव, आता पुढे कधीही आमचं तोंड पाहायला मिळणार नाही. एवढं बोलून त्यांनी रुक्मिणीताईंचा हात धरला आणि दोघेही घराबाहेर पडले. दोघे रस्त्यावर चालत होते. अश्रूने डोळे धुसर झाले.
ओठावर सतत तोच प्रश्न, देवा असं कोणतं पाप केलं होतं? आम्ही गावी परतल्यावर शेजाऱ्यांनी विचारलं, विठ्ठलराव परवाच तर मुंबईला गेला होता, आज परत आलात का बरं? विठ्ठलरावांनी खोटं कारण सांगून विषय झटकून टाकला, पण मनातील जखम काळजात धगधगत राहिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मालकाला सगळं सांगितलं. मालकाने त्यांना परत कामावर घेतलं. वेळ सरत होता, पण मुलांच्या वागणुकीचं ओझं मनावर अधिकच जड होऊ लागलं. त्याच दरम्यान धाकटा मुलगा अजय लोभापायी कोल्हापूरला बदली करून आला. तेव्हा विठ्ठलरावांना वाटलं, छान झालं, किमान हा तरी आपल्याजवळ राहील. पण त्यांना काय ठाऊक होतं की त्याच्या मनात मात्र वेगळीच आकांक्षा पेटलेली होती. एके दिवशी अजय आपल्या मित्र संदीपला फोनवर म्हणत होता, मित्रा, खूप वैतागून गेलो आहे. उगाच मी कोल्हापूरला बदली करून घेतली. जोपर्यंत मी आईबाबांपासून दुसऱ्या शहरात होतो तेव्हा कमीत कमी स्वतःच्या मर्जीने तरी जगत होतो. पण इथे आल्यावर असं वाटतं जणू मी तुरुंगात आलोय. तुला माहिती आहे, नेहमी त्यांचं तोंड पाहावं लागतं. माझ्या बायका मुलांसाठी मी माझ्या मर्जीने मिठाई, आईस्क्रीम तर दूरच साधे समोसे घेऊन येऊ शकत नाही. कारण जर मी काही घेऊन आलो तर आईबाबांसाठी सुद्धा ते आणावं लागेल. आणि जर त्यांना ते आवडलं नाही तर 4 गोष्टी ऐकाव्या लागतील. म्हणून विचार करत आहे, साहेबांना सांगून दुसऱ्या ठिकाणी बदली करून घ्यावी. आता तूच सांग की म्हाताऱ्याबरोबर 24 तास राहायला कुणाला आवडेल? देवानं लवकर त्यांना आपल्याजवळ बोलावलं तर फार बरं होईल. नाहीतर माझी बदली तरी करावीच लागेल. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. तेवढ्यात संदीप हसत म्हणाला, अरे वेड्या, कसल्या उलट्या सलट्या गोष्टी करतोयस? तू थोडाफार त्रासामुळे एवढा मोठा फायदा डोळ्यासमोर असूनही कसा काय नाकारू शकतोस? तू विचार कर बरं. आई बाबासोबत आहे म्हणून दुसऱ्या शहरातून इकडे तिकडे पळापळ करावी लागत नाही. खर्चाचा भार हलका झाला आहे. हे कमी काय वाटतंय तुला? अजय चिडून म्हणाला, ते कसं काय? संदीप हसत म्हणाला, अरे तुझं गणित तर कच्चं आहे म्हणून तुला दिसत नाही, जे मला अगदी हातावरच लिहिल्यासारखं दिसतं. वहिनींना घरच्या घरी मोफत कामवाली मिळाली. घराचं भाडं द्यावं लागत नाही. तुझ्या मुलाला शाळेत सोडणं आणणं काका करतात, त्यामुळे बस भाडं वाचलं. घराचा किराणाही त्यांच्याच पैशामध्ये येतो. आणि उद्या ते रिटायर्ड झाले तरी कसली चिंता आहे तुला? त्यांना तर पेन्शन मिळणारच आहे ना. मग कसली एवढी काळजी करतोयस तू? एवढा सगळा फायदा होत असेल तर थोडंफार सहन करायला लागलं तरी काय हरकत आहे? कधी कधी 2 समोसे आणि मिठाई आईबापांवर खर्च केलीस तर काय हरकत आहे रे तुझी? माझे आईबाप तर गावाबाहेर पाय काढायलाही तयार नाहीत. मला असं सोन्यासारखं नशीब गवसलं असतं तर 4 पैसे त्यांच्यावर खर्च करायला मला आनंदच झाला असता. हे ऐकून दोघे जोरजोरात हसले. संध्याकाळी अजय घरी आला. दाराशी त्याची आई रुक्मिणीताई उभ्या होत्या. तेव्हा तो जोरात म्हणाला, आई, तुला दुसरं काही काम नाही का गं? मी ऑफिसला जाताना दाराशी आणि परत आलो तरी दाराशी. तुला कितीदा सांगितले, मी संध्याकाळी आलो की माझ्यासमोर उभी राहू नकोस. माझं डोकंच फिरतं तुझं तोंड पाहिलं की. इतकं बोलून तो आत शिरला आणि थेट बायकोचा हात धरून म्हणाला, कितीदा सांगितले तुला त्या म्हातारीला माझ्यासमोर येऊ देऊ नकोस. तिचं तोंड पाहिलं की माझा मूड सगळा खराब होतो. बायको दबक्या आवाजात म्हणाली, जरा हळू बोला. तुमची आई कान टवकारून बसलेली असते. मी तिला आधीच घाबरून ठेवलंय, सांगितलंय घरकाम नाही केलं तर मुलाचं आणि नातवंडांचं तोंड पाहू देणार नाही. आणि तुम्ही मात्र उलट मला दोष देता. विसरलात का आपण मुंबईत राहत होतो तेव्हा कामवाली किती पैसे उकळायची? वरून एक शब्द ऐकून घ्यायची नाही, उलट माझ्या अंगावरच धावून यायची. इथे तरी कशी फुकटची कामवाली मिळाली. माझं आयुष्य खूप सोपं झालंय. तुम्हाला एवढं सहन होत नाही माझ्यासाठी? अजय थोडा हसत म्हणाला, ठीक आहे, तुझ्यासाठी सहन करतो. नाहीतर माझ्या आईबापांनी आयुष्यभर माझ्यासाठी केलं तरी काय? बापाबरोबर कधी फिरायला गेलो नाही. आईला कुठे कधी घेऊन जायचं म्हटलं तर नको वाटतं. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं का गावठी माणसासारखे दिसतात. शाळेत पॅरेंट्स मिटिंगला आले की मित्र माझी थट्टा करायचे. देव जाणे या दोघांपासून कधी सुटका होणार? भिंतीच्या पलीकडे उभ्या असलेल्या रुक्मिणीताई आपल्या मुलाचं आणि सुनबाईचे बोलणे ऐकत होत्या. त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ज्या मुलासाठी आयुष्यभर सुखाचा त्याग केला, त्याच्या भविष्यासाठी विठ्ठलरावांनी आजही कष्टाचं ओझं अंगावर घेतलं होतं, फक्त एवढ्यासाठी की मुलांवर भार पडू नये. खरं तर मुलाची नोकरी भेटल्यानंतर त्यांनी म्हातारपणात निवांतपणे जगावं असं वाटणं साहजिक होतं. पण विठ्ठलराव ठामपणे म्हणाले होते, मुलांसाठी तर जगलोच, आता नातवंडांसाठी थोडंफार साठवून ठेवावे लागेल. आणि तरी त्यांचा मुलगा
आपल्या बापाबद्दल एवढे कटू आणि निर्दयी भावना ठेवतोय? रुक्मिणीच्या अंतकरणावर या शब्दाने असा घात केला की जणू काचेसारखं नाजूक हृदय तुकडे तुकडे होऊन धुळीस मिसळलं. गोष्ट एवढ्यावर संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी स्वाती फोनवर आपल्या बहिणीसोबत बोलत होती. अगं, अजय तर रोज देवाजवळ प्रार्थना करतो की या दोन म्हाताऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने घर सोडावं, नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात जावं, नाहीतर देवाने तर त्यांना आपल्याजवळ बोलवावं. आपल्या सुनेचं बोलणे ऐकून रुक्मिणीताईंना समजलं, आजच्या जगात प्रत्येक नातं स्वार्थी झालं आहे. शेवटपर्यंत फक्त आपला जीवनसाथी आहे जो आपली साथ निभावतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. रुक्मिणीताईंनी दरवाजा उघडला. समोर विठ्ठलराव उभे होते. त्यांनी हसतच रुक्मिणीताईंकडे पाहिलं. रुक्मिणीचा चेहरा शांत होता. त्या काहीच बोलल्या नाहीत. तेव्हा विठ्ठलराव म्हणाले, रुक्मिणी, काय झालं? तू टेन्शनमध्ये दिसत आहेस. गेल्या काही दिवसांपासून बघतोय तू नेहमीच थकलेली आणि नाराज वाटतेस. तुझी तब्येत बरी आहे ना? घरातलं सगळं काम तुला एकटीला करावं लागत नाही ना? या वयामध्ये सुनेचं सुख भेटणार नाही तर केव्हा भेटणार? काय झालं खरं सांग. अगं, मला सांगणार नाहीस तर कोणाला सांगणार? हे ऐकून रुक्मिणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या हळुवारपणे म्हणाल्या, नाही हो, असं काही नाही. आणि तुम्ही असं बोलू नका. तुम्ही आहात म्हणूनच मी आनंदी आहे. तुमच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही. हा सगळा तुमचा भ्रम आहे. सगळं काही व्यवस्थित. तुम्ही जाऊन कपडे बदला. मी आपल्या दोघांसाठी जेवायला वाढते. सर्वांचं जेवण झालं आहे. मी तर तुमची वाट बघत होते. पण तुम्हाला आज यायला एवढा उशीर का झाला? असं म्हणून रुक्मिणीताईंनी विठ्ठलरावांच्या हातातील डब्याची पिशवी घेतली आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या. रोजच रुक्मिणीताईंचा चेहरा पडलेला, थकलेला दिसायचा. त्यामुळे विठ्ठलराव मनातून फार काळजीत होते. पण आज मात्र त्यांनी ठाम ठरवलं होतं, रुक्मिणीताईंच्या नाराजगीचं कारण विचारल्याशिवाय राहायचं नाही. जेवण झाल्यावर विठ्ठलराव म्हणाले, रुक्मिणी, काय झालं तुला? नेहमी त्रासलेली दिसतेस. नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मी आयुष्याची अनेक वर्ष काढली. तू किती लपवलंस तरी तुझे डोळे तुझ्या मनातलं सगळं सांगतात. काही दिवसापासून तू फार नाराज दिसतेस. खरं खरं सांग, कोणी काही बोललं का तुला? नातेवाईक, शेजारी की सुनबाई काही बोलली तुला? कारण तुझा मुलगा तर तुला हातावरच्या फोडासारखा जपतो. मग काय कारण आहे? तू मला सांगणार नाहीस का? विठ्ठलरावांचे सहानुभूतीचे शब्द ऐकताच रुक्मिणीताईंना खूप रडू आलं आणि रडतच त्या म्हणाल्या, तुम्ही मला आयुष्यातलं सगळं सुख दिलं. लहानपणी आईवडिलांच्या प्रेमापासून मी वंचित राहिले. काका काकूंनी मला वाढवलं. पण आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले. मग माझ्या जीवनात तुम्ही आलात आणि तुमचं प्रेम मला प्रत्येक संकटातून बाहेर काढत गेलं. मी माझ्यासाठी या छोट्याशा घराला राजवाड्यासारखं बनवलं. प्रत्येक कोपरा आनंदाने भरला. पण इतकं बोलून त्या थांबल्या. पण काय रुक्मिणी? विठ्ठलराव म्हणाले. रुक्मिणीताई स्वतःला सावरत म्हणाल्या, काही नाही हो, आता खूप रात्र झाली आहे. तुम्ही थकलेले आहात, आराम करा. उद्या तुम्हाला कामावर जायचं आहे ना? तेव्हा विठ्ठलराव जरा कठोर स्वरात म्हणाले, सुलीत गेलं. जर तू सुखी नाहीस तर हा पैसा, नोकरी, घर सगळं व्यर्थ आहे. खरं खरं सांग, काय झालंय ते? रुक्मिणीताईंचा बांध फुटला. त्या हुंदके देत म्हणाल्या, माझ्याच मुलाकडून अपमानित होणं आता मला सहन होत नाही. मला वाटत होतं माझा मुलगा अजूनही निरागस आहे, पण त्याच्या मनात आपल्याविषयी एवढी वाईट भावना भरलेली आहे ही मला कधी कल्पनाही नव्हती. अशा तणावग्रस्त वातावरणात मी जगू शकत नाही. फक्त तुम्हाला त्रास होऊ नये कसेबसे 2 घास घेत आहे. पण आता जगायची इच्छाच उरली नाही. बघा मला. विठ्ठलराव रुक्मिणीताईंकडे निरखून पाहिलं. त्या जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण सत्य लपून राहत नव्हतं. गेल्या 6 महिन्यात असं काय घडलं असेल ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं? हे विठ्ठलरावांना काही केल्या कळेना. त्यांच्या मनात विचारांचा भडीमार सुरू झाला. रुक्मिणीने असं का म्हटलं की मुलगा आणि सुनेचं वागणं सहन होत नाही? नक्की काय घडलं? असे पण तिने काही स्पष्ट केलं नाही. अखेर ती झोपली. उत्तर न मिळाल्याने विठ्ठलराव अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. घरात मुलं खेळत होती. मुलगा सून मात्र निवांत झोपले होते. दोन्ही नातवंड आईचा फोन घेऊन खेळत होती. अचानक अजयची 2 वर्षाची मुलगी फोनसाठी रडू लागली. तेव्हा विठ्ठलराव म्हणाले, बेटा रोहित, फोन तुझ्या बहिणीला दे. कदाचित ती शांत होईल, नाहीतर तुझ्या आईवडिलांची झोप मोडेल. रोहितने झटपट फोन बहिणीकडे दिला. आजकालची मुलं बोलायला चालायला उशिरा शिकतात, पण फोन हाताळायला लगेच शिकतात. छोट्याशा मुलीने तेव्हा व्हॉट्सअप उघडलं आणि कसं काय आपल्या मावशीचा नंबर दाबला कुणालाच कळलं नाही.
क्षणात एकामागून एक तिचे व्हॉइस मेसेजेस वाजू लागले आणि जे काही आत्तापर्यंत अंधारात होतं ते हळूहळू विठ्ठलरावांच्या डोळ्यासमोर उघडत गेलं. शेजारी बसलेल्या रुक्मिणीताईंच्या डोळ्यातून अश्रू मात्र थांबायलाच तयार नव्हते. विठ्ठलरावांनी फोन बंद करून रोहितला दिला आणि हळू आवाजात म्हणाले, बाळा हा फोन तुझ्या आईला दे आणि सांग मेसेज डिलीट करत जा म्हणून. इतकं सांगताच त्याने रुक्मिणीताईंचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, काय गं रुक्मिणी, तुला माझ्यावर विश्वास नाही का? असं वाटलं का तुला मी म्हातारपणात मी तुझी काळजी घेऊ शकणार नाही? स्वतःच्याच घरात तू इतकी घाबरून अपमान सहन करत जगत होतीस, मोलकरणीसारखे राहत होतीस आणि मला काही सांगितलं नाहीस. हे ऐकून रुक्मिणीताईंचे डोळे भरून रडू लागल्या. आपल्या मुलांना जर एकटं राहणं आवडत असेल तर मग आपण एखाद्या वृद्धाश्रमात जाऊया, त्यांनी हळूहळू डोळे पुसत म्हटलं. हे ऐकून विठ्ठलराव उठले. नाही, हे घर मी आपल्या दोघांसाठी बांधलं होतं, तुझ्या सुखासाठी बांधलं होतं. जर तुला या घरात सुख मिळत नसेल तर मी या घराचीच काया पलटून टाकेन. या घरात राहणाऱ्यांनी तुझा मान राखायलाच पाहिजे. मग त्यांनी मोठ्याने आवाज दिला, अजय बाहेर ये. अजय वडिलांचा आवाज ऐकून डोळे चोळत बाहेर आला आणि रागाने म्हणाला, का म्हातारपणात एवढं ओरडत आहात? आज रविवार आहे, माहिती आहे ना? मग का एवढा गळा फाटताय? मी तुमचा नोकर आहे का? तुम्हाला माहीत नाही मी कोणत्या पदावर आहे? हे ऐकताच विठ्ठलरावांनी अजयच्या जोरदार कानाखाली वाजवली. आता मात्र त्याची झोप चांगलीच उडाली होती आणि त्याचे डोळे उघडलेले होते. तेवढ्यात अजयची बायको बाहेर आली. बाबा, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणावर हात उचललात? जर त्यांनी उलट एक वाजवली तर तुम्हाला बोलता सुद्धा येणार नाही. एकतर आम्ही तुम्हाला सांभाळत आहोत आणि वरून तुमचं एवढं धाडस की आम्हाला डोळे दाखवत आहात. तुम्ही तुमचं सामान बांधायचं आणि या घरातून चालतं व्हायचं हां. तेवढ्यात रुक्मिणीताई काही बोलायला पुढे आल्या, पण त्या अगोदरच विठ्ठलरावांनी सुनेच्या देखील कानाखाली वाजवली. हे घर तुझं आहे का? हे तुझ्या बापाने दिलेलं घर नाही. रुक्मिणी, तू गप्प बस. तुला माहीत नाही की तुझ्या भोळ्या स्वभावाचा या दोघांनी काय फायदा घेतला आहे. आज मलाच लाज वाटते. आज मी माझ्या सुनेवर हात उचलला, पण हे काम तुला पहिल्यांदाच करायला हवं होतं. म्हणजे या दोघांचं तेवढं धाडस झालं नसतं. थोड्या वेळात विठ्ठलरावांनी सगळं सत्य समोर ठेवलं. मुलाला कटाक्षाने सांगितलं, तुझा विश्वास समजलेला मित्र कित्येक ठिकाणी तुझ्या मनातल्या गोष्टी सांगत फिरला होता. त्या माझ्या कानावर पोचल्या, पण मी ऐकलं नाही, कारण मला तुझ्यावर विश्वास होता. मी तुला चांगल्या संस्काराने घडवलं आहे, पण आज तो विश्वासही तुटला. तुझा काय भरोसा? उद्या माझ्या मृत्यूनंतर तू तुझ्या आईला त्रास देशील, या घरातून हाकलवून लावशील. त्याआधीच मी या घरातील प्रत्येक गोष्टीतून तुला बेदखल करतो. चल, निघ या घरातून आणि खबरदार, आजपासून या घराच्या उंबरट्या पलीकडे पुन्हा पाऊल टाकलास तर. तेवढ्यात रुक्मिणीताई म्हणाल्या, अहो तुम्ही काय केलं? सुनेवर हात उचलला. हे तुम्हाला शोभत नाही. लोक काय म्हणतील? तेव्हा विठ्ठलराव म्हणाले, लोक काय म्हणतील मला काही फरक पडत नाही. जेव्हा हा मुलगा असून मागच्या 6 महिन्यापासून तुला नोकरासारखं वागवत आहे, तेव्हा लोक आणि समाज कुठे गेले होते? लोक म्हणतात की प्रत्येक नातं स्वार्थी असतं, पण मी कधीच विश्वास ठेवला नाही. पण आता वाटतं तेच खरं आहे. प्रत्येक नातं खरंच स्वार्थी असतं. फक्त आपला जीवनसाथी असतो जो शेवटपर्यंत आपली साथ देतो. म्हणूनच आपण दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत. आपल्याला आपला मुलगा आणि सुनबाईच्या सोबतीची गरज नाही. इतकं बोलून विठ्ठलरावांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि ते कठोर स्वरात म्हणाले, निघ आता इथून. ज्या घरात आईबापाचा मान नाही, सन्मान नाही, त्या घरात तुझ्यासारख्या लोकांसाठी जागा नाही. मग थोड्याच वेळात मुलगा आणि सून राग आणि शरमेने मान खाली घालून तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर घरभर शांतता पसरली. रुक्मिणीताईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर सुटकेचे होते. विठ्ठलराव त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले, रुक्मिणी, आता आपण दोघं आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगूया. कुणावर ओझं म्हणून नाही आणि कुणाचे टोमणे सहन करून नाही, कुणाचंही नोकर म्हणून नाही. असे ते दोघे ठरवून ते दोघं वयोवृद्ध दाम्पत्य आपलं उरलेलं आयुष्य हसत खेळत जगतात. आता त्यांना कोणाची भय आणि भीती राहिलेली नव्हती. आता ते दोघं त्यांचं उरलेलं आयुष्य खूप स्वाभिमानाने आणि प्रेमाने एकमेकांसोबत घालवत होते. मित्रांनो, जन्मदात्या आईवडिलांना कधीही गृहीत धरू नका. ते तुमचे जन्मदाते आईवडील आहेत, कोणी शत्रू नाही. एवढं नेहमी लक्षात ठेवा. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, विठ्ठलरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.